प्रयोग आपण पाहणार आहे लिंबू. आपल्याला हे लिंबू आपल्या घरीच असतं, ह्याला काही पैसा लागत नाही. आणि ते लिंबू आहे ते लिंबू आपण चिरून घ्यायचं, आडवे 2 काप तयार करायचे. हे 2 काप तयार केल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जे मीठ वापरतो मित्रांनो, ते मीठ अनेक आजार निर्माण करणारं मीठ आहे. ते प्रथमतः मीठ खाणं टाळा. आजाराचं निमंत्रण म्हणजे आपल्या घरातील मीठ आहे. तर आपण कोणतं मीठ सेवन केलं पाहिजे, तर नेहमी आपल्या घरात सेवन करत असताना सैंधव मीठ आपण सेवन केलं पाहिजे. सैंधव मीठ 3 प्रकारचे आहेत. एक पांढरे मीठ असतं, त्यानंतर 2 नंबरचं लाल रंगाचं मीठ असतं. हा खडा आहे मिठाचा, हा निसर्गात उपलब्ध होणारे मीठ आहे. हे कोणतीही प्रक्रिया करून तयार केलेलं मीठ नाहीये. त्यानंतर तिसरा प्रकार आहे काळ्या रंगाचे मीठ. तर हे सैंधव मिठाचे प्रकार आहेत. पांढऱ्या रंगाचे मीठ माझ्याकडे उपलब्ध नाहीये. 2 आहेत, लाल आणि काळ्या रंगाचे मीठ उपलब्ध आहे. ही 2 जी मीठ आहेत त्यातलं दोन्हीतलं कोणतंही एक मीठ घ्या, त्याची पावडर तयार करा, मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करून पावडर करा आणि ही लिंबू जे आहे त्या लिंबावरती पावडर टाका. आणि रोज सकाळी उठल्याबरोबर असं जसं आपण लोणचं चाकून खातो जिभेवरती, तसं चाकून खा. तुम्हाला 1 तासामध्ये मुळव्याधाला फरक पडला पाहायला मिळेल. 1 तास फक्त. कसलाही रक्त प्रवाह होणार असू द्या, सैंधव मीठ लिंबावरती टाकून जर आपण जिभेवरती चाकून जर खाल्लं तर आपला हा फरक जाणवतो. मित्रांनो, जर आहारामध्ये आपण नियमित या मिठाचं सेवन जर केलं तर असंख्य आजारापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते.